तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मजेत असणार आणि छानशा अशा ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आजचा जो ब्लॉग आहे तर आपला मस्त छान अशा देवपूजेपासून सुरू झालेला आहे, देवापासून. तर आपली जी देवपूजा आहे तर दादूनी केलेली आहे आणि पावलं त्याला काही जमले नाही रांगोळी काढायला. तर मला म्हणला नको दाखवू मम्मी ते. तर मी म्हटलं अरे काय होत नाही, तू प्रयत्न तर केले ना, त्याला छान येतात पावलं. पण ह्यावेळेस थोडे बिघडले, कधी असं कधी तसं होत राहतं. आणि बघा मस्त छान असं जास्वंदीचं फूल आलं होतं, ते फुलसुद्धा त्याने वाहिलं आहे. तुमचे स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग खूप असं छान आणि मस्त होणार आहे, तर पूर्ण बघा. आणि आज खास म्हणजे काय झालं माहिती आहे का, तुम्हाला सांगते. जो भाऊ आला होता, भासा आला होता, आज ते दोघं पण गेले आणि सोबत आपल्या दादूला पण घेऊन गेले. आणि मग झालं कसं माहिती आहे का, ते गेल्याच्या नंतर आहे ना, मला इतकं बोर झालं ना, अजिबात करमाना घरामध्ये. असं घर एकटं एकटं पण खायला उठलं असं झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट आहे ना, आपल्या दीदीचा आज CETचा पेपर होता. तुमची दादा आणि दीदी श्रीगोंद्याला पेपरसाठी गेले, ते पण तिकडे गेले सकाळपासून. हे दोघं म्हणजे सोबतच निघाले, भाऊ आणि तुमचे दादा आणि ते. आणि ते तिकडं हे इकडं, आणि मला घरात त्यांना नाश्ता वगैरे करून दिला होता आणि मग ते गेले. आणि पण झालं कसं माहिती आहे का, की मला व्हिडिओ शूट करायचं ध्यान राहिलं नाही, कारण मला इतकं वाईट वाटत होतं. आणि एकदा ते गेले पण, आणि व्हिडिओ घ्यायचं कसं डोक्यातच राहत नाही, असं पण होतं. आणि दुसरी गोष्ट आहे ना, तर आईला मी आता धोंडा आलेला आहे, तर मस्त छान अशी साडी पण घेतली. आणि ते काही मी व्हिडिओमध्ये शेअर केलेले, कारण माझ्या ध्यानातच राहिलं नाही शेअर करायचं. आता मी जर समजा माहेरात गेले ना, तर नक्की तो व्हिडिओसुद्धा मी दाखवेन की मी कशी साडी वगैरे घेतलं कसं नाही ते. आणि तर हे बघा, मग सकाळपासून मी अशीच बसून होते, काहीच काम वगैरे काहीच आवरलं नाही. आणि मग आता मग म्हटलं नको असं बसले, तुमचे दादा जर आले आणि बघितलं तर मला म्हणून तू काय करते सकाळपासून. तर मग पटापटा म्हटलं चला पटकन कामाला लागून घेऊया. आता गेले तर आहेच, आता ते आपल्याला काम तर काही चुकणार नाही करायला. आणि मग मी हे बघा, असं बेड होतं आपलं, सगळं सगळं व्यवस्थित बेड आवरून घेतलेलं आहे. आणि हॉलमध्ये सुद्धा दाखवते तुम्हाला मी. अगोदर किचन दाखवते. तर हे बघा, ही सगळे भांडे घासून घेतले. आणि तुम्हाला एक सांगते, झालं कसं माहिती आहे का, हा एक डोळ्यामध्ये असं मला असं वाटतं सुजल्यावर. आणि याच्यावर दूध सांडलं होतं ह्याच्यावरती. आणि मग दूध सांडल्याच्या नंतर हे भांडे मला डबल सगळे घासावा लागले. होतं असं पण कधी कधी. आणि दीदीकडनं आपलं सांडलं होतं जायचं आम्हाला. आणि हे बघा सगळे भांडे वगैरे सगळे घासले. आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची मला तयारी करायची आहे. तर पुन्हा असं होऊन जाणार थोडंसं इकडं तिकडं आपलं पसारा. आणि हे दाखवते मी आपलं आता हॉलमध्ये. तर हे बघा सगळं हॉलमध्ये पण सगळं आवरलेलं, किती शांत शांत वाटते ना. नाही तर इतर वेळेस तुम्हाला सारखा आवाज आरडावारडा ऐकू येत असं नाही का. आता बघा एकदम शांत भकास वाटते एकदम असं. फक्त रस्त्याला जाणाऱ्या गाड्यांचा आवाज येतो. आणि ही मशीन इकडे घेतली, घरं वगैरे पुसून घेतलं, सगळं आवरलं. सोफेसुद्धा व्यवस्थित सगळे करून घेतले, कारण इथं माझा भाऊ झोपेल राहायचा. हे बघा ह्या सोफ्यावर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असणार आहे. इथं तो झोपलेला राहायचा, इथं दीदी बसलेले राहायची, मुलं इथं लोळत राहायचे खाली. आणि आज एकदम घर मोकळं झालेलं आहे. आणि बाहेरचं व्ह्यू पण दाखवते मी. तर हे बघा, मोटर वगैरे लावून घेतली होती मी, पाणी वगैरे भरून घेतलं. आता पाय पुसण्या वगैरे सगळं घाण झालं ना, ते आपण धुवून काढल्या, सगळं व्यवस्थित धुवून वगैरे घेतलंय. आता स्वयंपाकाला काय करावं हे पण चालू आहे. तर फ्रीजमध्ये बघते मी काय आहे काय नाही स्वयंपाकासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपलं जे फ्रीज आहे ना, तर इथं होतं किचनमध्ये होतं, आता पुढं हॉलमध्ये आणले, कारण आहे ना तिथं मशीन ठेवलं नाही, तर त्याला तिथं ठेवायला जागा नाही. तर मग म्हणून इथं हॉलमध्ये इथं ठेवलं आहे मशीन, ते सॉरी फ्रीज इथं ठेवलं आहे आणि मशीन पाठीमागं ठेवलं आहे. तर आणि इथंच आता कसं आहे, आपलं घर छोटं आहे, थोडंसं ॲडजस्ट तर करावंच लागत आहे थोड्या काही गोष्टी असं पण. आणि इकडून बघितलं ना बरोबर डोळा दिसतोय, इकडून साईडनं बघितलं ना असं एक डोळा आहे ना इकडचा, मला हा जो डोळा आहे ना एवढ्यामध्ये असं थोडंसं सुजल्यावरच वाटतोय. आणि मी जर असं व्हिडिओमध्ये म्हणले ना, मला तुमचे दादा म्हणत असतात तू सारखं असं का म्हणत राहते, असं म्हणायचंच नाही, पण लक्ष जातच ना असं थोडं आहे. तर आता भाजीला वांगी आहे, कारलं पण आहे, पण आता आणि कोबी पण आहे. पण आता शक्यतो आहे ना मी काय करते, वांगेच करते. कारण कसं आहे माहिती आहे का, हे बघा
मस्त छान अशी काटेरी वांगे आहेत. कारण वांगे का करते मी, तुमचे दादा ते सकाळी नाश्ता करून गेलेले, त्याने फक्त बाहेरचंच काय खाल्लेलं असणार आहे आणि मग त्यांचं पोट भरणार नाही. थोडं सांगापुरता रस्सा करते आणि चपाती वगैरे करते. आणि आता भाजीला वगैरे लागल्याच्या नंतर जर थोडंसं पार मी व्हिडिओमध्ये शेअर करेन कशी भाजी वगैरे बनवते कशी नाही ते. असं वरती बघितलं तर नाही वाटत. आता मी जर हे व्हिडिओ शेअर केला ना तर तुमचे दादा म्हणत तू तेच बोलती व्हिडिओमध्ये, तेच बोलती. आणि पण आता काय त्याला लक्ष तर जातच, असं पण होतंय. आता बघू ते. आता शेंगदाणे आणले, शेंगदाणे संपले ते, तर ह्यांना पण भाजून घेते शेंगदाण्यांना आणि भाजीची तयारी करते. मला असं वाटते थोडंसं चहा प्यावा. मी आता दूध घेऊन येते आणि मग थोडासा चहा वगैरे करते, चहा पिते आणि मग भाजीचं वगैरे तयारी लागते. मग तुम्हाला पण थोडंफार शेअर करेन. का शेवटी चहा केलाच मी. बघा चहा कसा उडतोय वरती, बघा. आता नाही शेवटी चहा केलाच मी आणि चहा बघूनच तुम्हाला असं वाटत असेल की चहा प्यावा, तर लय मस्त चहा आणि एकदम स्पेशल मी दुधाचं केलाय. दूध संपलं होतं, मग हे बघा मी दूध पण आणलं, हे बघा, आणि मस्त तापून घेतलं. आणि बघा किती साई आली दुधाला ना. शेंगदाणे पण छान असे मस्त खरपूस भाजून घेतलेले आहेत. आता स्वयंपाकाला लागले ना आपला हा पुन्हा आता किचन वाटा जो आहे ना एकदम भारी दिसतो, पुन्हा आता भरून जाणार आहे. आणि पुन्हा नंतर आपलं लेडीजचं हेच काम आहे, आवरणे, स्वयंपाक करणे, खाणे, पुन्हा आवरणे. तर आता माझा चहा छान असा मस्त उकळून येते आणि मग चहा घेते आणि मग बोलते. झाली माझी करून, चपात्या वगैरे झाल्यात. आता हे बघा किचनवरती असा पसारा आहे. आता हा सगळा आवरून घेते मी आणि मग दाखवते मी. आणि भाजीची रेसिपी वगैरे काय शेअर केलेली नाही मी. खूप दिवस झाले करडईच खाली नव्हती. कारण नवरात्रामध्ये जेव्हा करतो ना आपण तेव्हा 100 रुपयाला 4च असं नाही का देठ काय म्हणतात त्याला, डगळे होते ते आणले होते. आणि मग आता तुमच्या दादांनी करडई आणली, मला म्हणे मस्त बनव. करडई चांगली स्वच्छ निवडून धुवून घेतली, छान अशी चिरली. कढईमध्ये पाणी टाकलं, त्यामध्ये थोडीशी शिजून घेतली, ती पाणी काढून घेतलं, निथळून घेतली, गार पाण्याने करडई धुवून घेतली, चांगली पिळून घेतली. आणि ना मिक्सरमध्ये शेंगदाणे, लसूण, हिरव्या मिरच्या मिक्सरमधून बारीक केल्या आणि कढईमध्ये तेल टाकलं, त्यामध्ये ते वाटण टाकलं आणि चांगलं परतून घेतलं ते. आणि मग त्यामध्ये ती करडई जी आहे ना धुतलेली गार पाण्याने थोडीशी, कारण गरम असते ना, तर ती चांगली पिळून घेतली आणि यामध्ये टाकली. चवीनुसार मीठ टाकलं आणि छान अशी मस्त परतून घेतली. आणि अशी करडई कोणाला आवडते नक्की सांगा. आणि पहिला आम्ही लहान राहायचो ना, तर आम्ही जर शेतात गेलो ना माझ्या आजी आजोबांच्या, तर आम्ही शेतात असे डायरेक्ट शेतातून ना, तेव्हा काय फवारण्या वगैरे काही करत नव्हते मी लहान असताना. शेतातून आम्ही शिळ्या भाकरी, ठेचा, कांदा सगळं घेऊन जायचो. आणि रानातली करडीचे कुडं मुडं असं नाही का, ज्वारीमध्ये ठोंबा आलेले असले का ते उपटून आणायचो आणि खायचो. तर इतकी अप्रतिम भाजी लागायची ना, ती टेस्ट आहे ना, म्हणजे मला अजूनसुद्धा तोंडात अशी रेंगाळल्याने होते. आणि आता तसं काहीच राहिलेलं नाही आहे. आता सगळं जास्त फवारण्या, शेतातलं सुद्धा डायरेक्ट खावा की नाही खावा असा प्रश्न पडतो, कारण त्याच्यावर फवारण्याच तेवढ्या असतात ना आता, असं आहे. आणि आता ज्वारी जरी केली ना तर ज्वारीमध्ये तुम्हाला असं काही दिसणार पण नाही. आणि पहिले वाळकाचे वेल राहायचे, वाळक म्हणतात बघा त्याला, असं छोटंसं राहायचे, लय आम्ही खायचो त्याला. शेंदाड्या वगैरे काय म्हणतात ते मला आता आठवत नाही बघा. आणि अजूनसुद्धा गावाकडं तसं आहे बरं का. मला ते जीवन खूप आवडतं, खूप मस्त आहे. आणि खूप भारी बालपण गेलेलं आहे माझं, मला खूप म्हणजे आठवतं, एकदम एन्जॉय केलेलं आहे आम्ही. आणि बघा आता मस्त करडई ना अशी परतू घेतली आणि दिसतानाच किती भारी दिसते आणि खायलासुद्धा तेवढी मस्त लागते. तर सगळ्या भाज्या आपण खाल्ल्या पाहिजे असं मला वाटतं. आणि मुलांनासुद्धा जेवढ्या काय असं ना सिजनेबल अवेलेबल होत असं ना, आपल्या जेवढ्या दिसन ना वेगवेगळ्या भाज्या, तेवढ्या मुलांना खाऊ घातल्या पाहिजे. कारण जे लहानपणी खातं ना तीच आवड मोठ्यापणी होते आणि तीच मुलांच्या लक्षात राहतं. त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं मुलांना सगळ्याच भाज्या, सगळ्या गोष्टी खाऊ घातल्या पाहिजे. असं एकच नाही का हेच खाल्लं पाहिजे आणि तेच पाहिजे असं काही नाही. तर मी तर माझ्या मुलांना शक्यतो सगळं भाज्या, सगळ्या पदार्थ मी तयार करत असते. शक्यतो पारंपरिक ज्या गोष्टी आहे ना आपल्या रेग्युलर, जे मी लहानपणापासून खात आलेली त्या गोष्टी मी जास्त बनवते. तर तुम्हाला सुद्धा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करत चला, सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असेल तर. आणि व्हिडिओ शक्यतो ना पूर्ण बघा, जुने व्हिडिओसुद्धा बघा, खूप असे मस्त आणि भारी व्हिडिओ बनवलेले मी. नक्की तुम्हाला आवडेल तर पूर्ण व्हिडिओ बघत चला. आणि
सपोर्ट करा, सगळ्यात महत्त्वाचं. आणि ही रेसिपीसुद्धा कशी वाटली नक्की तुम्ही करडई आणा आणि ह्या पद्धतीने बनवा. तुम्ही खा, तुमच्या मुलांना पण खाऊ घाला. काळजी घ्या. पुन्हा भेटू अशा छानशा मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.